घाबरलेल्या पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये पूंछ शहरामधील बाजारपेठांचं नुकसान झालंय आणि या हल्ल्यानंतर बाजारपेठ पूर्णतः बंद आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानातले जवळपास 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर पाकिस्तानानं पुन्हा एकदा भारतातल्या अनेक शहरांमध्ये भ्याड हल्ले केलेले आहेत। निष्पाप नागरिकांवरती हे हल्ले केलेले आहेत आणि आता ज्या जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये पाकिस्ताननं जे तोफगोळे आहेत ते टाकले गेले आणि अनेक ठिकाणचं नुकसान केलेलं, अनेक नागरिकांचा जीव घेतलेला आहे। त्या पूंछमधली परिस्थिती आपण पाहतोय। संपूर्ण पूंछ शहर हे बंद ठेवण्यात आलेलं आहे। इथल्या जे बाजारपेठा आहेत, मार्केट आहे, ते सुद्धा पूर्णपणे शटडाऊन करण्यात आले आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक लोकांनी इथून स्थलांतर सुद्धा केलेलं आहे। जे काही लोक उरलेले आहेत ते आपल्या संरक्षित ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करतायत। संध्याकाळच्या वेळी विशेष करून ही खबरदारी घेतली जाते आणि सध्या पूंछ शहरातली जम्मू काश्मीरमधली ही बाजारपेठ आपण पाहतो आहेत। बाजारपेठ पूर्णतः बंद आहे। एकही दुकान या पूंछ शहरातलं उघडं केलेलं नाहीये। या संपूर्ण पूंछ शहरातल्या बाजारपेठेमध्ये हे जे लॉकडाऊन टाईपची अवस्था जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे। इथल्या सगळ्या स्थानिकांनी हा निर्णय घेतलेला आहे की आणि प्रशासनाने सुद्धा निर्णय घेतला की पूंछ शहर पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता पूंछ शहरातली सगळीच दुकानं जवळपास पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहेत। कॅमेरामन रोहन पवार सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, पूंछ, जम्मू काश्मीर।